अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर आता बृहदारण्यक उपनिषद चालू आहे आणि त्यामध्ये आपण मागच्या वेळेस तृतीय ब्राह्मण म्हणजे अध्याय तिसरा अध्याय आणि तिसऱ्या अध्यायातल्या तृतीय ब्राह्मणाला आपण मागच्या वेळेस सुरू केली होती. तर ती सुरुवात पहिल्या मंत्रापासून आपण जी सुरू केली, तर त्याचं संक्षिप्त पुनरावृत्ती करून मी दुसऱ्या मंत्रावर जातो. तेव्हा मागच्या वेळेस जो मंत्र घेतला त्याचा अर्थ असा होता की याज्ञवल्क्याला लाह्यार्ण्याने भुज्जूला विचारले. तो म्हणाला की हे याज्ञवल्क्य, आम्ही वृताचरण करताना मद्र देशातील फिरत होतो आणि तेथे कपिल गोत्रोत्पन्न ही पतंजली या पतंजलाच्या घरी आम्ही पोहोचलो आणि त्यांची पुत्री गंधर्वाने गृहीत होती. अर्थात त्यावर गंधर्वाचा आवेश होता. आम्ही त्यास विचारले की तू कोण आहेस? तेव्हा तो म्हणाला, अंगिरस सुधन्वाय. आणि जेव्हा त्यांच्यापासून लोकांचे यज्ञ समष्टी आणि व्यष्टी याचे फल देणारे आहेत, ते ज्ञानसमुच्चित व्हावेत अथवा केवळ ज्ञान संपादित व्हावेत, हे समस्त कर्माची पराकाष्ठा आहे. भ्रूण हत्येपेक्षा अधिक कोणते पाप नसते आणि अश्वमेधापेक्षा अधिक कोणते पुण्य नसते, अशी स्मृती आहे. आणि त्या अश्वमेधाच्या द्वाराच पुरुष समष्टी अथवा व्यष्टी फलास प्राप्त करत असतो. त्यामध्ये जो अश्वमेध यागाचे फलभूत अग्नी, वायू, आदित्य इत्यादी अंडांतर्गत देवता असतात, त्या व्यष्टी जाणल्या जातात. आणि समष्टी देवतांच्या विषयामध्ये मृत्यू ह्याचा आत्मा होऊन जात असतो. हे ज्या देवतामध्ये मधील एक होऊन जात असतात आणि अंताच्या विषयामध्ये विचारले तर आम्ही त्यास सांगितले आहे की परीक्षित कोठे आहेत. तर परीक्षित कोठे आहेत हा प्रश्न विचारला, त्यामुळे आम्ही पुन्हा पुन्हा विचारला की आम्ही विचारत आहोत की परीक्षित कुठे आहेत. असा हा पहिला प्रश्न, पहिला मंत्र आहे. त्याचा आशय आपण पाहिला की नंतर याच्या पश्चात ज जरत्कारु पुत्र अर्थभागाचा चूप होऊन जाण्यावर भुज्जू नामवाले एक लाह्याच्या पुत्रास लाह्य असं म्हटलेलं आहे. त्याचे पुत्र जे लाह्यार याने विचारले की हे याज्ञवल्क्य, या उपनिषदाच्या आरंभी अश्वमेध दर्शन सांगितले गेले आहे आणि अश्वमेध तो मृत्यूक्षुधारूप बुद्ध्यात्मा आणि समष्टी आहे. तो प्रयो प्रेमोत्पन्न वायू सूत्रात्मा सत्य हिरण्यगर्भ आहे. जेवढे देखील संपूर्ण द्वैत व्यष्टी आणि एकत्व समष्टी आहे, ज्याचे जे हे स्वरूप भूत असतो, ते व्याकृत विषय आहेत. जो समस्त भूतांचा अंतरात्मा लिंग आणि अमूर्त रस असतो, संपूर्ण भूत ज्याच्या आश्रित असतो, जो कर्मे आणि कर्माशी संबंध विज्ञानाची परागती आणि परमफल आहे, त्याचे किती विषय आहेत? तर सर्व बाजूनी या मंडलाकार पसरलेल्या व्याप्ती आहेत, हे तर दाखवलेच पाहिजे. त्या दाखवून दिल्यावर बंधचा विषयभूत सर्व संसार हा दाखवून दिला जाईल आणि त्या 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 त्याच माध्यमातून त्या समष्टी वेष्टी रूप दर्शनाचे अलौकिकत्व हे प्रदर्शित करण्यासाठीच भुज्जू आपल्यासाठी या संबंधातील घडलेल्या आख्यायिका सांगत आहेत. आणि असं समजत आहे की ज्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपले प्रतिवादीची बुद्धीमध्ये जो काही व्योमोह निर्माण करून देईल. आम्ही मद्रामधील मद्र नावाचा जो एक देश आहे, त्याच्यामध्ये चरक हे अध्ययनाच्यासाठी वृताचरण करण्याचे चरक अथवा अध्वर्यू होऊन फिरत फिरत कपिलो गोत्रोत्पन्न ही पतंचल नामाच्या या पुरुषाच्या येथे आम्ही पोहोचलो होतो. त्याची पुत्री जी आहे ती गंधर्व ग्रहिता होती. गंधर्व अर्थात कोणत्या तरी मानव जातीच्या अविष्ट होत होती. म्हणजे त्याचा आवेश त्याच्यामध्ये होता अथवा अविष्ट ज्ञानवान होण्याने गंधर्व शब्दाने धिष्णाय म्हणजे ग्रह्य अग्नी हा ऋषीदेवता निश्चय केला जात असतो. कारण की केवळ कोणत्या तरी जीवमात्राचे असे ज्ञान होणे हे संभवतच नाही. या सर्वांनी त्यास चारही बाजूने घेरून विचारले की तुम्ही कोण आहात, तुमचे नाव काय आहे आणि काय स्वरूप आहे. त्यावर त्या गंधर्वाने सांगितले की नामाने मी सुधन्वा आहे आणि गोत्राने अंगिरस आहे. नंतर जेव्हा त्यास लोकांच्या अंताचे म्हणजे पर्यवसनाच्या विषयाबद्दल विचारले तर आम्ही गंधर्वास सांगितले असते की अर्थात भुवनकोशाच्या परिमाणाने जाणण्यासाठी प्रवृत्त होण्यावर आम्ही सर्वांनी आपली प्रशंसा करताना विचारले. कशा प्रकारे विचारले? तर परीक्षित कोठे आहेत?
आणि त्या गंधर्वाने सर्व गोष्टी दाखवून दिल्या. म्हणून मी दिव्य जीवापासून ज्ञान प्राप्त केले आहे आणि ते तुम्हास प्राप्त नाही. या कारणाने आता तुम्हाला मी हरवून टाकले, असा याचा अभिप्राय होता. मी विद्यासंपन्न आहे आणि मला गंधर्वापासून शास्त्रज्ञान प्राप्त झाले आहे. तेथे मी तुम्हाला विचारत आहे की हे याज्ञवल्क्य, काय तुम्ही जाणत आहात की परीक्षित कोठे आहेत? हे याज्ञवल्क्य, ते परीक्षित कोठे राहतात? दाखवा. मी विचारत आहे की परीक्षित कोठे आहेत. म्हणजे इथे परीक्षित कोठे आहेत हे याज्ञवल्क्याला माहिती नसावं आणि मला हे सगळं ज्ञान आहे म्हणून मी तुम्हाला हरवलं, अशा प्रकारची इथे ही भूमिका ह्या पहिल्या मंत्रामध्ये आहे. इथपर्यंत आपण अभ्यास केला. आता त्याच्यानंतर आज जे आहे ते दुसरा मंत्र काय आहे ते आपण पाहू आणि दुसऱ्या मंत्रामध्ये त्याचा संदर्भ घेऊन पुढे काय सांगितले ते पाहू. परीक्षिताच्या आता परीक्षित कोठे आहेत असं जो प्रश्न होता त्याचं समाधान करण्याकरता परीक्षिताच्या गतीचे वर्णन केले आहे. आणि मंत्र असा आहे की स होवाच वाच वै सो गच्छन वै ते तदात्र्या अश्वमेध याजिनो गच्छन्ति ति क्वन्व अश्वमेधा मेधयाजिनो गच्छन्ति ति द्वात्रिं शतं वै देवस्थाय पर्येति तां समन्तं पृथ्वी द्विस्थावत समुद्रः पर्येति नद्यावती क्षूरस्य धारा यावद्वा मक्षिकायाः पत्र तावन्ते तेन तेरण काशास्था निद्रः सुपर्णो भूत्वः वायो प्रायच्छान्त वायुरात्मिनि धित्वा तत्र गमय यत्रा अश्वमे मेधया जिनो भवन्नीत्येव तेवामिव वै स वायुमेव प्रशंसस् तस्माद् वायुरेव व्यष्टिर्वायुः समष्टिरप पुनर्मृत्युं जयति य एवं वेद ततोह भुज्जारला ह्याय निरुपर राम. आता ह्याचा हा जो दुसरा मंत्र म्हटलेला आहे याचा शब्दशः अर्थ असा आहे की या याज्ञवल्काने सांगितले की त्या गंधर्वाने निश्चितच हे सांगितले होते की ते तेथे चालले गेले तेथे अश्वमेध यज्ञ करणारे जात असतात. भुजू ठीक आहे, तर मेधयाजी कुठे जात असतात? याज्ञवल्क्य म्हणाले की हे लोक 32 देवराथाय ह्या त्या चारही बाजूने चारही बाजूने पृथ्वीने घेतले आहे आणि त्या पृथ्वी सर्व बाजूने समुद्राने घेरून घेतली आहे. आणि जितकीच पाताळ सुरीची जी धार असते अथवा जितके सूक्ष्म माशीचे पंख होत असतात तितके त्या अंडक पालनाच्या या मध्यामध्ये आकाश असते. आणि इंद्र चित्य अग्नीने पक्षी होऊन त्या परीक्षिताचे वायूस दिले आणि त्या वायू आपल्या स्वरूपामध्ये स्थापित करून तेथे घेऊन गेला जेथे अश्वमेध याजी राहत असतात. अशा प्रकारे गंधर्वाने वायूची प्रशंसा केली आणि वायूच समष्टी आहे जो असे जाणत असतो तो पुनर्मृत्यूस जिंकून घेत असतो. तेव्हा लाह्याराने भुजूला चूप केले. म्हणजे आता या ठिकाणी अश्वमेध कुठे जातो या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की तो अश्वमेध कुठे राहतो, कोणत्या ठिकाणी त्याचं. तेव्हा या मंत्राचा आपण आशय पाहूया आणि त्यानंतर पुढे जाऊया. तेव्हा त्या याज्ञवल्काने सांगितले की हे निश्चितच हे सांगितले की येथे येथे वै शब्द जो आहे तो स्मरणाच्यासाठी आहे. त्या गंधर्वाने निश्चितच तुम्हाला हेच सांगितले की ते परीक्षित तेथे चालत गेले कुठे, जेथे अर्थात ज्या लोकांमध्ये अश्वमेधयाजी जात असतात अशा प्रकारे अश्वमेधायाजी म्हणजे जे अश्वमेध यज्ञामध्ये तरबेज आहेत, निपुण आहेत, त्यांना अश्वमेधयाजी असा शब्द उल्लेख केलेला आहे. तेव्हा अशा प्रकारे ह्या प्रश्नाचा निर्णय होऊन जाण्यावर भुज्जू म्हणाला की कोठे, अर्थात कोणत्या लोकांमध्ये अश्वमेधयाजी जात असतात भुवन दाखवले. हा जो हा लोक जो आहे तो त्रिशत म्हणजे 2+3 अर्थात 32 देवराय आहेत. देव आहेत, आदित्य म्हणजे सूर्य, त्याच्या रथाची गती देवरथ आहे. या रथाची गतीने एक दिवसात संसाराचा जेवढ्या भागाचे मापन केले जात असते तेवढा एक देवाचा रथाह्य म्हटला जातो. त्याच्या 32 पट केल्यावर देवरथाह्य होत असतो. आणि लोकपर्वताने घेरलेला असा हा लोक इत्यादी परिमाण त्यांनी सांगितले आहे. जसे वैराज शरीर असते
आणि ज्यामध्ये प्राण्याच्या कर्मफलाचा उपभोग होत असतो, हा लोक हा द्वात्रिशत, 2 अधिक 3, हा अशा प्रकारे 2 अधिक 30, 32, 32 देवराह्य असतो. तेव्हा देव आहे, आदित्य म्हणजे सूर्य, आणि त्याच्या रथाची गती म्हणजे देवरथ, अशा प्रकारचे सांगितले आहे. तेव्हा त्या रथाची गतीने एक दिवस संसाराच्या जेवढ्या भागाचे मापन केल्या जात असते, तेवढा देव जो आहे तो रथाह्य म्हटला जातो. त्यास पुन्हा 32 पट केल्यावर तो 32 देव रथाह्य होत असतो, आणि तो लोकलोक पर्वताने घेरलेला असतो. हा जो लोक आहे तो परिमाणवाला आहे. जसे वैराज शरीर असतं आणि ज्याप्रमाणे प्राणाच्या कर्मफलाचा उपयोग होत असतो, अगदी तेच ते लोक अलोकच आहे. ह्या लोकास चारही बाजूने लोकविस्ताराने अपेक्षेप्रमाणे दुप्पट परिमाणाने सर्व बाजूनी समुद्राने घेरून घेतले आहे, ज्यास पौराणिक धनोद असं म्हणत असतात. आणि आता या अपुक पालकाच्या छिद्राचे परिमाण दाखविले आहे, की छिद्र आहे त्याला, त्या अंडजाला, आणि ज्या छिद्ररूप मार्गाने बाहेर जाणारे अश्वमेध याजी व्याप्त होत असतात, जितक्या परिमाणवाल्या सुरीचे अग्रभाग असतो ते होत असतं, तेवढं ते परिमाण त्या छिद्राचं आहे. अथवा जितक्या सूक्ष्मतेने युक्त असणाऱ्या माशीचे पंखाची जी ज्या जाडीचे माशीचे पंख असतात, तितका तो सूक्ष्म असतो. तितके परिमाणवाले हे अंडपालकांच्या मध्यामध्ये आकाश छिद्र होत असतं, आणि त्या आकाशाने ते जात असतात, असे त्याचं तात्पर्य आहे. तेव्हा त्या प्राप्त झालेल्या परीक्षित अश्वमेधायाजी इंद्र परमेश्वरांमध्ये चयन केले होते, तर तो जो आहे तो अग्नीच आहे. सुपर्ण होऊन ज्याच्या विषयामध्ये की ज्याची प्राची दिशा शिर आहे, इत्यादी मंत्राची दृष्टी करणे, आणि शेपटीवाला पक्षी होऊन वायूस देऊन दिले. कारण की मूर्त होण्याच्या कारणाने त्यास तेथे आपली गती दिसून येत नाही, आणि त्या परीक्षितांना वायूने आपल्या स्थापन करून त्याला आपल्या स्वरूपभूत करून तेथेच पोचून दिले. कुठे? जेथे पूर्ववर्ती अतीत परीक्षित हे अश्वमेधयाजी राहतात, अशा प्रकारे त्या गंधर्वाने परीक्षिताच्या गतिरूप वायूचीच प्रशंसा केलेली आहे. तेव्हा हे त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आता इथे आख्यायिका जी आहे ती समाप्त झाली, आणि आख्यायिकेमध्ये सिद्ध होणारा जो अर्थ आहे त्यास आख्यायिकेतूनच काढून टाकून आपल्या श्रुतिरूपानेच दाखविले आहे. कारण की वायू स्थावर जंगम प्राण्याचा अंतरात्मा आहे, आणि तोच बाहेर देखील आहे. म्हणून अध्यात्म अधिभूत आणि तर असं हे वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी तृतीय ब्राह्मण जो आहे ते संपुष्टात आले आहे. असे 3 ब्राह्मण आपण पाहिले, आणि त्या 3 ब्राह्मणामध्ये जो संवाद आहे, त्या संवादामध्ये पूर्ण याज्ञवल्क्याने जे विवेचन केलं, त्या विवेचनात आपल्याला कल्पना येईल की हे जे काही विविध देवदेवता आहेत त्यांचं भ्रमण कसं आहे, त्यांची आकृती कशी आहे, त्यांना कोणी कोणी त्याला म्हणजे त्याच्या भोवताली आहेत, असं हे सगळं आपल्याला, म्हणजे आपला जो ॲस्ट्रॉनॉमी जी आहे ती एक प्रकारची सांगितली आहे या ठिकाणी. आता त्याच्या पुढचा ब्राह्मण आहे तो चतुर्थ ब्राह्मण. 3 ब्राह्मण झाले, चतुर्थ ब्राह्मण आता आपण प्रारंभ करत आहोत. त्याच्यामध्ये हे जे याज्ञवल्क्य जे आहेत त्यांचा आणि उशस्थ नावाचे ऋषी आहेत, त्या उशस्थ आणि याज्ञवल्कांचा संवाद आहे. त्यामुळे इथे अतहै म्हणजे जो अतहे चाक्रयाण हा प्रपच्छ, असं या ठिकाणी त्याचा उल्लेख आहे. तेव्हा हे पाहिले, हे सांगितले गेले आहे की पुण्य आणि पापयुक्त ग्रहाने ग्रहित झालेला पुरुष जो आहे तो पुन्हा पुन्हा या ग्रहास त्यागून आणि ग्रहण करून संसारास प्राप्त होत असतो. आणि पुण्याचे परम उत्कर्षास देखील त्याची ही व्याख्या करून दिली गेली आहे की जो व्याकृत विषयक समष्टी व्यष्टीरूप द्वैत आणि एकत्व भावास प्राप्त होणे आहे, त्यालाच आपण हे पुण्याच्या उत्कर्षाची ती व्याख्या आहे. आता प्रश्न असा येतो की जो ग्रह आणि अतिग्रहास ग्रस्त होऊन संसारास प्राप्त होत असतो, तो आहे अथवा नाही, आणि जर आहे तर कोणत्या लक्षणवाला आहे, आणि अशा करता आत्म्याचाच विवेक करण्यासाठी उशस्थाचा प्रश्न प्रारंभ केला जात असतो, की जेथे निरुपाधिरूप क्रियाकारक
विनियुक्त स्वभाव आणि आत्म्याचा साक्षात्कार होण्यावरच पुरुष प्रयोजक सहित उपर्युक्त बंधनाने मुक्त होत असतो. आख्यायिकेचा संबंध तर प्रसिद्ध आहेच आहे. आता आपण आख्यायिका तर पाहिलीच आहे. आता त्याच्यानंतर ह्या सर्वांतर आत्म्याचं हे निरूपण आपण पाहतोय की तो आत्मा सर्वत्र सर्वव्याप्त आहे. आता इथे आत्म्याचं विवेचन याच्या पुढे अतिशय सुंदर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रश्न आणि उत्तर ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या आत्मतत्वाचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा हा जो पुढचा जो मंत्र आहे म्हणजे पहिला मंत्र ह्या चतुर्थ ब्राह्मणातला हा प्रथम मंत्र आहे आणि तो सर्वांतर आत्म्याचं निरूपण करत आहे. मंत्र असा आहे, अतहेनम उशस्ताश्चा चाक्रायण प्रपच्छ याज्ञवल्क्येति होवाच यत् साक्षात परोक्षद ब्रह्म य आत्मा सर्वांतरस्तम मे व्याचक्षेत्यं क्ष त आत्मा सर्वांतरः गमतो याज्ञवल्क्यः सर्वांतरो यः प्राणेन प्राणीति स त आत्मा सर्वांतरो यो पानेना पानिति स त आत्मा सर्वांतरो यो व्यनेन व्यानिति सत् आत्मा सर्वांतरो य उदा उदाने उदानेनो दानिति स त आत्मा सर्वांतर एषत आत्मा सर्वांतरः. ह्या आत्म्याचं वर्णन इथे केलंय. त्याचा आता आपण शब्दशः अर्थ पहिल्यांदा पाहूया आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय बोध होतोय त्या बोध मिळवण्याचा आपण प्रयत्न करूया. तेव्हा अर्थ असा आहे, तिसरा अध्याय चौथा ब्राह्मण आणि प्रथम मंत्र. तर नंतर त्या याज्ञवल्क्यास चक्रयान उपस्थने विचारले आणि तो म्हणाला की हे याज्ञवल्क्य, जो साक्षात अपरोक्ष ब्रह्म आणि सर्वांतरात असतो त्याची माझ्याप्रती व्याख्या करा. म्हणजे ह्याचा प्रश्न अगदी व्यवस्थित आहे आणि तो आहे. याज्ञवल्क्याला प्रश्न विचारतो की जो अपरोक्ष ब्रह्म आहे आणि तो सर्वांतर आहे, तर असा जो आहे त्याची व्याख्या निश्चितपणे मला करा. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणतात की हा जो तुझा आत्मा आहे ना आणि तो सर्वांतर आहे. उशस्थ पुढे म्हणतात की याज्ञवल्क्य तो सर्वांतर कोणता आहे, कसा आहे? याज्ञवल्क्य म्हणतात की जो प्राणाने प्राणक्रिया करत असतो तो तुझा आत्मा सर्वांतर आहे. जो अपानाने अपान क्रिया करत असतो तो तुझा आत्मा सर्वांतर आहे. जो व्यानाने व्यानक्रिया करत असतो तो तुझा आत्मा सर्वांतर आहे. जो उदानाने उदान क्रिया करत असतो तो तुझा आत्मा सर्वांतर आहे. तो तुझा आत्मा सर्वांतर आहे. असा ते ब्रह्मतत्वच ते आत्मतत्व आहे आणि ते तुझा जो आत्मा आहे तेच ब्रह्मतत्व आहे आणि तो सर्वांतर आहे, म्हणजे सर्वत्र सर्वव्याप्त आहे, असा या मंत्राचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा त्याचा आशय काय ते पाहू आपण. त्या आशयामध्ये असं म्हटलं की नंतर ह्या प्राकृत याज्ञवल्क्याने जो नामाने उशस्थ होता त्या चाक्रायण चक्रपुत्राने विचारले की जो साक्षात ब्रह्म कोणत्या भिन्न वस्तूपासून व्यवधानास प्राप्त नाही झाला आणि दृष्ट्यापासून अपरोक्ष अगौण आहे, श्रोत्र ब्रह्म मनोब्रह्म इत्यादी वाक्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि हे श्रोत्र ब्रह्मादिकाच्या समान तो नसतो, तर मग काय असतो? जो आत्मा आहे, येथे आत्मा ह्या शब्दाने प्रत्येकात्मा म्हटलं गेलेलं आहे, कारण की त्याचा ह्याच अर्थाने आत्मा शब्द प्रसिद्ध आहे. आणि जो सर्वांतर सर्वाचे अभ्यंतर आहे त्या श्रुतीमध्ये यत आणि यह या पदाने हे प्रदर्शित केले जातो की हा जो प्रसिद्ध आत्मा जो आहे तो ब्रह्म आहे आणि त्या आत्म्याच्या प्रती व्याख्यान करा. असे ज्या प्रकारे शिंगास पकडून गाय दाखवल्या जाते की ही गाय आहे, त्याच प्रकारे तितक्या स्पष्टपणे हे मला तुम्ही दाखवा की आता हा आत्मा आहे असं मला स्पष्ट दाखवा. तर तो अर्थात तो हा आहे अशा प्रकारे त्याचे वर्णन तुम्ही करा. अशा प्रकारे सांगितलं गेल्यावर याज्ञवल्क्याने उत्तर दिले की अरे तुझा हा जो आत्मा आहे तोच सर्वांतर आणि सर्वाचा अंतर्वर्तती आहे. सर्वांतर शब्दाचे ग्रहण समस्त विशेषणाच्या उपलक्षणासाठी आहे. जो साक्षात अव्यवहित आणि अपरोक्ष अगौण ब्रह्मतम आत्मा सर्वांच्या अभ्यंतर आहे, हे या समस्त गुणांनी युक्त केलेले आहे. मग ते कोण आहे? तर तुझा आत्मा आहे. हे जे तुझे कार्यकारण देह इंद्रिय संघात आहेत तेथे तेथेच तुझा आत्मा आहे आणि तुझा अर्थात कार्यकरण संघाताचाच तो आत्मा आहे. आता भुज्जूच्या या सांगण्याला की पहिला पिंड असतो त्याच्यामध्ये इंद्रिय संघात रूप लिंगदेह रूप लिंगदेह आणि तिसरा तो आहे तो ज्याच्या विषयामध्ये संदेह आहे, यामध्ये तुम्ही कोणास माझ्या सर्वंतर आत्मा दाखविले ही जाणण्याची माझी इच्छा होत असते. असा प्रश्न केल्यावर इतर याज्ञवल्क्याने सांगितले
की जो मुख आणि नासिकाद्वारे संचार करणाऱ्या प्राणाने प्राणक्रिया करत असतो. तात्पर्य हे आहे की ज्याच्याद्वारे प्राण प्रणित क्रियायुक्त होत असतो, जो विज्ञानमय कार्यकारण संघात रूप तुझा आत्मा असतो. शेष वाक्याचा अर्थ याच्याच समान आहे. यो पानेना पानिती, यो व्यानेना व्यानिती. या वाक्याचा अपानिती व्यानिती या पदामध्ये नि असा जो शब्द दीर्घ प्रयोग केला आहे तो छांदसा आहे. तात्पर्य असा आहे की काष्ठ यंत्राच्या समान देहेंद्रिय संघातात होणारी जी प्राणानादी समस्त क्रिया ज्याच्याद्वारे केली जात असते तो तुझा सर्वांतरात्मक आत्मा आहे. जसे कोणत्या चेतनाधिष्ठाताची प्रेरणेच्या शिवाय हे लाकडाचे यंत्र हलू शकत नाही, अगदी त्याच प्रकारे या स्थूल शरीराची त्या प्राणानादी क्रिया देखील चेतनात्म्याशिवाय होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्यापेक्षा भिन्न विज्ञानमय आत्म्यातच अधिष्ठित होऊन काष्ठाच्या यंत्राच्या समान प्राणानादी क्रिया करत असतो. या कारणाने जो ह्याच्यापासून क्रिया करत असतो तोच कार्यकारण संघातापेक्षा विलक्षण आहे आणि तोच तुझा सर्वांतर आत्मा आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी प्रत्येक क्रियेच्या अधिष्ठानाला, प्रत्येक जी क्रिया होते, प्राण अपान ही जी प्राणाची जी क्रिया आहे, श्वासोश्वास ही जी क्रिया आहे, या क्रियेचा कर्ता कोण आहे असं जर आपण स्वतःला प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी तो कर्ताच आत्मतत्व आहे आणि तो कर्ताच ब्रह्मतत्व आहे. कारण आपण जर आपल्या शरीरात होणाऱ्या ज्या स्वयंभू क्रिया आहेत, जसं अन्नपचन आहे, हृदयस्पंदन आहे, श्वासोश्वास आहे, तर ह्या ज्या क्रिया आहेत ह्या अत्यंत सहजपणे आणि स्वयंभूपणे होतात. हे तुम्ही करत नाही, तर ते त्या स्वयंभू तत्वाशी निगडीत आहेत. आणि म्हणून इथे आत्मतत्वाला त्यांनी अगदी विशिष्ट पद्धतीने, जसं त्यांनी म्हटलं की ज्याप्रमाणे गाई ही गाय आहे म्हणून शिंगाला धरून जेव्हा तुम्ही दाखवता गाय, तेव्हा तो प्रमाणबद्ध होतो. तो की त्या ठिकाणी प्रमाण आहे, तुम्ही दाखवलेलं आहे, अगदी अंगुली दर्शन करून दाखवलेलं आहे. तसा आम्हाला आत्मा सांगा कसा आहे तो. मग तो सांगताना त्यांनी अनेक पद्धतीने आत्मतत्वाचं वर्णन करताना असं सांगितलं की आत्मतत्व जे आहे हे कसं आहे, तर प्रत्येक क्रियेचा अधिष्ठानामध्ये प्रत्येक क्रियेचा कर्ता जो आहे तो आत्माच आहे. म्हणून त्याने या प्रणन क्रिया म्हणजे प्राणांनी निर्माण होणाऱ्या ज्या क्रिया आहेत, ह्या सर्व क्रिया म्हणजे प्राण अपान व्यान उदान समान हे जे पंचप्राण आहेत, या पंचप्राणामधून पंचसंस्था चालतात आणि त्या प्रत्येक ह्या क्रियेचा जो कर्ता आहे तो कर्ता म्हणजेच ब्रह्मतत्व आहे आणि तोच आत्मा आहे. आणि तोच सर्वांतर आहे म्हणजे सर्वत्र तोच आहे. तो एका व्यक्तीमध्ये असणारा वेगळा आहे आणि दुसऱ्या व्यक्तीत असणारा वेगळा आहे असं नाही, तर तो सर्वांचा आणि तो अनर्विचनीय असा तो आत्मा आहे. तेव्हा या आत्म्याच्या बद्दल आता पुढचा जो मंत्र आहे त्या पुढच्या मंत्र्यामध्ये हे वर्णन करत आहेत की आत्म्याची अनिर्वचनीयता कशी आहे. तर मंत्र असा आहे की स होवाचो शस्त चाक्रायणो यथा विब्रूयादसौ गौरसावश्च आत्मा सर्वांतरस्थं मे व्याचक्ष्वेत्येषत आत्मा सर्वांतरः कतमो याज्ञवल्क्य सर्वांतरः न दृष्टेर्दृष्टारं पश्येर्नं श्रुते श्रोतरं शृणाय न नमतेर्मा मंतारं मन्विथा न विद्यातेर्विज्ञातारं विजानीयः एषत आत्मा सर्वांतरो तो नंदतीम ततो होशास्तश्चाक्रयण. अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी आत्म्याचं अनिर्वचनीय आत्मा म्हटलेलं आहे त्यांनी की आपल्या शब्दामध्ये वचनामध्ये त्याला आणणं अवघड आहे. असा तो आत्मा कसा आहे याचं हे पूर्ण ह्या मंत्रामध्ये वर्णन केलेलं आहे आणि तो सर्वांतर आहे असं पुन्हा एकदा ठसवून सांगितलं आहे. तेव्हा याचा शब्दशः अर्थ आपण पाहूया. त्या चाक्रायण उशस्थाने म्हटले की ज्या प्रकारे कोणी चालणे धावणे दाखवून सांगितले आहे की हा चालणारा बैल आहे आणि तो धावणारा घोडा आहे, त्याच प्रकारे तुमचे कथन आहे. म्हणून जे पण साक्षात अपरोक्ष ब्रह्म असतं आणि सर्वांतर जो आत्मा असतो त्याच तुम्ही स्पष्टतेने सांगावे. म्हणजे तुम्ही सर्वांतर म्हणताना असं वर्णन केलंय की सगळ्यामध्ये तोच प्राण आहे, तोच आत्मा आहे. असं म्हणताना मग बैल चालतो आणि घोडा धावतो, मग त्या घोड्या धावणारा सुद्धा तो आत्माच आहे, चालणाराही तो आत्माच आहे. तेव्हा इथे काही तुम्ही अपरोक्ष ब्रह्मतत्व दाखवत नाही, तुम्ही साक्षात जो आत्मा आहे त्याचं तुम्ही स्पष्टपणे दाखवत नाही. म्हणून इथे सांगितलंय, परत एकदा प्रश्न विचारला आहे की तुम्ही हे स्पष्टपणे सांगावे. त्यावेळेस याज्ञवल्क्य हा आत्मा तुझा, हा जो तुझा आत्मा आहे तो सर्वांतर आहे. हे याज्ञवल्क्य
तो सर्वांतर कोणता आहे हा पुन्हा एकदा प्रश्न विचारला. तेव्हा याज्ञवल्क्यांनी सांगितलं की दृष्टीच्या दृष्टीने पाहिल्या जाऊ शकत नाही, श्रुतीच्या श्रोत्यास ऐकल्या जाऊ शकत नाही. म्हणजे हे अनिर्वचनीयच्या हे वर्णन आहे की एरवी सामान्य दृष्टीने तो पाहिल्या जाऊ शकत नाही, सामान्य श्रवणेंद्रियाने तो ऐकला जाऊ शकत नाही, मतीच्या मनाने मनताने मनन करू शकत नाही, विज्ञातीच्या विज्ञात्यास जाणू शकत नाही. तुमचा असा हा आत्मा आहे आणि तो आत्मा सर्वांतर आहे. याच्यापेक्षा भिन्न अर्थ म्हणजे नाशवान असतो. याच्यापेक्षा अन्य जी गोष्ट आहे ह्या आत्म्याच्या पेक्षा ती नाशवान असते. आणि ह्याच्या पश्चात चक्रायण उशस्थ हा तो श्रवण करून तेथून निघून गेला, असा हा मंत्राचा अर्थ आहे. तेव्हा याचा आशय पुन्हा एकदा पाहूया आपण. त्या चाक्रायण उशस्थने सांगितले की ज्या प्रकारे पहिले कोणी अन्य प्रकाराने प्रतिज्ञा करून नंतर विपरीत भाषण करेल, अर्थात पहिले अशी प्रतिज्ञा करून केली की तुम्ही प्रत्यक्ष गाय आणि अश्व दाखवून नंतरच त्याला चालणे आधी लिंगास सांगितले की तो चालत असतो ती गाय आहे आणि जो पळत असतो तो घोडा आहे. तर अशा प्रकारे या ब्रह्माचे तुम्ही प्राणानादी लिंगाद्वारे व्यपदेश करत आहात. म्हणून तुम्ही गायीचे तृष्णेचे कारण ब्रह्मवेत्ता होण्याच्या बहाणा सोडून जो साक्षात अपरोक्ष ब्रह्म आहे आणि जो सर्वांतर आत्मा आहे त्याचे माझ्या प्रती तुम्ही स्पष्ट उल्लेख करा, असा हा प्रश्न त्यांनी याज्ञवल्क्याला विचारला. त्यावर याज्ञवल्क्यांनी असं सांगितलं की मी जशी पहिली प्रतिज्ञा केली होती की तुमचा आत्मा अशा लक्षणवाला आहे आणि त्या प्रतिज्ञेचे मी परत एकदा अनुवर्तन करतच राहिलो आहे, तो तसाच आहे. आणि तुम्ही जे सांगितले आहे की त्या आत्म्याच्या घटादीच्या समान आमचा विषय करून द्या, त्यावर दाखविलेले आहे की वस्तूचा असा स्वभाव होण्याच्या कारणाने तो वस्तूचा स्वभाव काय आहे, दृष्टी आधीचा दृष्टा होणे आत्म्याचा स्वभाव आहे. आत्म्याच्या दृष्टीचा दृष्टा आहे, आत्माच हा दृष्टीचा दृष्टा आहे. दृष्टी ही दोन प्रकारची असते, लौकिकी आणि पारमार्थिक. उनम चक्षुने संयुक्त असलेली जी अंतःकरणाची वृत्ती आहे ती लौकिक दृष्टी आहे आणि ती केली जाते, या कारणाने उत्पन्न होत असते आणि नष्टही होत असते. परंतु जे अग्नीचे उष्णत्व आणि प्रकाश इत्यादीच्या समान आत्म्याची दृष्टी असते, तो दृष्ट्याचे स्वरूप होण्याच्या कारणाने न उत्पन्न होते आणि न नष्ट होते. म्हणजे त्याचं वैशिष्ट्य काय की ते अविनाशी तत्व आहे. आणि म्हणून इथे त्यांनी दोन प्रकारची दृष्टी सांगितली आहे की एक जे आहे ते प्राकृतिक आहे, एक चर्मचक्षु आहे, आपल्या देहाला प्राप्त झालेले चक्षु, त्याच्याने आपण जे दृश्य पाहतो ते दृश्य त्या खऱ्या दृष्ट्याने तो पाहिला जात नाही. तर तो जीवभावाने आहे, तर त्या जीवभावाने मी पाहिलं अशा प्रकारचा अहमभावाने ते पाहिलेलं आहे. आणि जे असं दृश्य पाहतो ह्या अहमभावाने तर ते उत्पत्ती स्थिती लयाच्या प्रवाहामध्ये ते नष्ट होत असतं. परंतु जो तत्वदृष्टीने जो पाहतो ते अविनाशी तत्व पाहतो, असा हा भेद त्या ठिकाणी सांगितला आहे. त्यामुळे क्रियमाण उपाधिभूता दृष्टीने संसर्गयुक्त अशा असलेला असा जो आहे तो ह्या कारणाने हा आत्मा दृष्टा म्हटला गेलेला आहे. आणि दृष्टी असा भेद हा तर बाहेर केवळ व्यवहारात असतो, परंतु तत्वदृष्ट्या दृष्टा आणि दृष्टी ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नसतो. आणि ही जी लौकिक दृष्टी असते ती मानाकी चक्षुद्वारा रूपाने संश्लिष्टच उत्पन्न होणारी असते आणि ती नित्य आत्मदृष्टीने ही संतुष्टसी त्यात प्रतिच्छाया आणि त्याचे व्याप्तसे उत्पन्न होत असते आणि विनाशास प्राप्त होत असते. त्याच्याच कारणाने सर्वदा पाहणारा होण्यावर देखील दृष्ट्याच्या विषयामध्ये तो पाहत असतो, नाही दिसत असतो असे उपचार केले जाते. परंतु दृष्ट्याची दृष्टीमध्ये कधीही अन्य थाला अन्य असा कुठलाही होत नसतो, कारण त्या दृष्टा जो आहे तो त्या ठिकाणी आत्मतत्व आहे. तेव्हा त्याच्या दृष्टीमध्ये सर्वत्र एक अभेद्य तत्वाचे दर्शन होत असतं, असं पुढे सांगितलं आहे की माना ध्यान करताना माना क्रिया करताना जे होतं आणि दृष्ट्याच्या दृष्टीचा विपरिलोप होत नाही इत्यादी, की त्याच गोष्टी याज्ञवल्क्य अशा प्रकारे सांगतात की जो आपल्या कर्मभूता लौकिक दृष्टीचा जो दृष्टा आणि आपल्या नित्यदृष्टीने व्याप्त करणारा त्यास तुम्ही पाहू शकत नाही. ही जी काही कर्मभूत लौकिक दृष्टी असते ना, तर ती रूपाने उपरक्त होऊन
रूपाची अभिव्यक्त व्यंजिका असते आणि तो आपल्या व्याप्ती करण्याच्या प्रत्येकामास व्याप्त करू शकत नाही. त्यामुळे ह्या श्रुतीच्या श्रोत्यास ऐकू शकत नाही आणि मती केवळ मनोवृत्तीने व्याप्ती करणाऱ्या मनन करू शकत नाही आणि विज्ञाती केवळ बुद्धिवृत्तीच्या व्याप्त करण्यास जाणू शकत नाही, असा ह्या वस्तूचा स्वभाव आहे. आणि म्हणून त्या कारणाने त्या गायी आदीच्या समान दिसून येत नसतो. कोणी कोणी भर्तृप्रपंचादी न दृष्टे दृष्टाराम इत्यादी श्रुतीच्या अक्षराच्या या दुसऱ्या पद्धतीने व्याख्या करत असतात की दृष्टीचा दृष्टा अर्थात दृष्टीच्या कर्त्यास पाहू शकत नाही, म्हणून दृष्टीभेदाशिवाय तुम्ही केवळ दृष्टीमात्राच्या कर्त्यासच पाहू शकत नाही. येथे दृष्टे हे या पदामध्ये कर्मामध्ये षष्ठी आहे आणि मी दृष्टी क्रियमान होण्याने घटाच्या समान कर्म असते आणि दृष्टारम या तृजंत पदाने दृष्ट्याचे दृष्टीकर्तृत्व दाखविले गेले आहे आणि म्हणून त्या व्याख्यात्याचा अभिप्राय असा आहे की त्या दृष्टीचा दृष्टा जो आहे तो दृष्टीचा कर्ता आहे. आणि अशी व्याख्या करण्यामध्ये ते दोष पाहत नसतात की दृष्टे हे या षष्ठांत रूपाने दृष्टी पदाचे ग्रहण निरर्थक होऊन जात असते. अथवा जर पाहत असतील तर ही पुनरुक्त आणि असार आहे, प्रमादपाठ आहे असे समजून त्यावर ध्यान देत नाहीत. हे अधिक पाठ कशा प्रकारे आहेत, दृष्टीकर्तृत्व रूपच तर दृष्टाराम या तृजन पदाने सिद्ध होऊन जात असतं. या कारणे दृष्टे हे पद जे आहे ते निरर्थक आहे. त्या स्थितीमध्ये दृष्टारम न पश्ये केवळ इतकेच नव्हे, केवळ केवळ इतकेच त्याने सांगितले पाहिजे होते, पण ते न सांगता ज्या कारण की ज्या धातूने परे तृच प्रत्यय ऐकले जातात तेच ते तृच ह्या धात्वार्थाने कर्ता अर्थामध्ये होत असतो. जसे गंता म्हणजे गमन करणारे ह्यास घेऊन जात असतात, केवळ इतकाच शब्द प्रयुक्त होत असतो. जर कोणी अन्य विशेष अभिप्राय होणार असेल तर गतीच्या गंत्यास ह्या भेदाच्या भोगत्यास ह्या असा प्रयोग केला जाणार नाही. तेव्हा ह्या अधिक पदप्रयोगाची दुसरी गती असेल तर ह्या अर्थवाद सांगून सोडून देणे देखील उचित नसते. कारण न हा प्रमाद पाठ देखील असतो, कारण की सर्व शाखांमध्ये यामध्ये मतभेद नसतो आणि म्हणून त्याच्या व्याख्याताची बुद्धीची दुर्बलता आहे. अध्ययनकर्त्यांचा हा प्रमाद नसतो. परंतु ज्या प्रकारे आम्ही व्याख्या केली आहे की आत्म्यास लौकिकी दृष्टीने अलग करून नित्यदृष्टी विशिष्ट दाखविणे, त्या प्रकारे आत्म्याच्या स्वरूपाचा निर्णय करण्यासाठी कर्म आणि कर्त्याच्या विशेषण रूपाने दृष्टी शब्दाचा दोन वेळेला प्रयोग होणे देखील होऊ शकते. आणि नाही दृष्ट नाही दृष्टदृष्टी ही नाही दृष्टर दृष्टी ही या प्रदेशांतराच्या वाक्याने देखील ह्याची एकवाक्यता होऊन जात असते. व चक्षुषी पश्यंती श्रोत्राने श्रुतम इत्यादी अन्य श्रुतीपासून एक वाक्यातच होऊन जात असतो आणि युक्तीने देखील हेच उचित जाणून घेत असतो की कारण की विकाराचा अभाव होण्याच्या कारणाने अशा प्रकारे आत्म्याचे नित्यत्व संभव होऊ शकत असतं. परंतु जर आत्म्यास दृष्टीकर्ता मानला जाईल तर तो विकारी होईल आणि जर विकारी आहे तर तो नित्य होईल असे सांगणे हे परस्पर विरुद्ध होईल. ह्याच्या शिवाय ह्या ध्यायतीव लोलायतीव नदी द्रष्टुर्द्रष्टेर विपरिलोपो विद्यते एष नित्यो महिमा ब्राह्मणस्य इत्यादी श्रुतीचे जे अक्षराची देखील अन्य कशा प्रकारचे गती ही होत असते ह्याच्यावर सुद्धा हा विचार करणं आवश्यक आहे. तेव्हा इथे हा जो विषय आहे तो विषय असाच विस्ताराने पुढे चाललेला आहे. इथे आता आपला वेळ संपलेला आहे. त्यामुळे हा विषय आपण पुढचा रविवारी आपण सुट्टी घेणार आहोत. आज 12 तारीख आहे, 19ला दिवाळीची सुट्टी आहे आणि नंतर मग आपण त्याच्या पुढच्या गुरुवारी पुढच्या पुढच्या रविवारी हे आपण निश्चित त्याच्यावर आपण विचार करूया. म्हणजे आपण 26 तारखेला 26 ऑक्टोबरला आता पुढची आपली मीटिंग होईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.